नमस्कार. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण वैदेही ही गुन्हेगार नाही, तिने मंजुळाला मारलेलं नाही हे प्रूव्ह करण्यासाठी आता पिहू कशी उभी राहणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. पिहू सर्वांच्या समोर हे सत्य आणणार आहे, कारण सुहानीने व्हिडिओ बनवून ठेवलेला असतो आणि त्या व्हिडिओमध्ये मोनिकाने मारलेलं आहे हे सांगितलेलं असतं आणि पिहू हे सत्य आता कोर्टासमोर आणणार आहे. कारण वैदेहीला शिक्षा होते आणि त्यानंतर स्वराची अवस्था पाहून पिहूला खूपच वाईट वाटतं आणि मग पिहू हे सत्य आता सर्वांना सांगणार आहे. तर ते सत्य ती कसे सांगते, त्यासाठी नक्की वैदेहीला का शिक्षा होती, कोर्ट आता नक्की असं काय करतं हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे आपल्याला माहिती आहे की स्वरा ही जज साहेबांना बोललेली असते की मला तुमच्याशी एकट्यात काहीतरी बोलायचं आहे आणि स्वरा जज साहेबांकडे जाते. त्यावेळेस तिच्याबरोबर शुभंकर असतो. स्वरा जज साहेबांना सांगते की माझ्या आईला गाडी चालवताच येत नाही. त्याचबरोबर तिने आणखी एक सत्य जज साहेबांना सांगितलेलं असतं, ते म्हणजे ती वैदेही आणि मल्हारची मुलगी आहे. आता तिथे कॅमेरा घेऊन काही गुप्तहेर पाठवलेले असतात आणि वैदेहीला एका गाडीतून एक व्यक्ती घेऊन चाललेली असते. वैदेही ओरडत असते, अहो काय चाललंय, काही चाललंय. पण त्याचवेळी त्या व्यक्तीला अचानक त्रास होऊ लागतो आणि मग मागे बसलेली वैदेही पुढे येते आणि ती ड्रायव्हर सीटवर बसते. तेवढ्यात स्वरा उठून उभी राहते आणि स्वरा म्हणते की आई गाडी चालू करू नकोस, तू जर गाडी चालू केलीस तर सगळ्यांना कळून जाईल की तूच ॲक्सिडेंट केलेला आहे, सगळ्यांच्या समोर येईल, सगळ्यांना असं वाटेल की तूच ॲक्सिडेंट केलेला आहे. आता मल्हारचाही जीव कासावीस होऊ लागलेला असतो, कारण ही वैदेही आहे हे तर आता आधार कार्डच्या ठशांवरून कळलेलं असतं. आता वैदेहीने गाडी चालू केलेली आहे आणि त्या व्यक्तीला ती घेऊन चाललेली आहे. आता सर्वांच्या समोर येतं ते म्हणजे वैदेहीला गाडी चालवता येते. पण त्याहीपेक्षा एक चांगुलपणाची गोष्ट समोर येते, ती म्हणजे त्या व्यक्तीला त्रास होत होता तर वैदेहीला माहिती होतं तिनं जर गाडी चालवली तर प्रॉब्लेम येऊ शकतो. तरीही वैदेहीने गाडी स्टार्ट केली आणि त्या व्यक्तीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. तर स्वतःच्या सख्ख्या बहिणीला ती अशी रस्त्यात पडलेली ठेवून कशी जाऊ शकेल, ह्या तिचा चांगुलपणा सगळ्यांच्या समोर येतो. आणि आता कोर्ट वैदेहीला शिक्षा सुनावतं. फक्त वैदेहीला कठोर शिक्षा न होता जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते आणि त्यानंतर मात्र स्वराची अवस्था खूप बिकट होते. आता स्वराला रडू कोसळलेलं असतं. त्यावेळेस पिहू तिथं असते आणि त्या क्षणी पिहूला आठवतं की नाही, सुहानी मावशीने वेगळंच काहीतरी सांगितलेलं होतं, वैदेही आंटी असं करणं शक्यच नाही. आणि तिला आठवतं जेव्हा ती आणि तिची मम्मा बाहेर गेलेले असतात तेव्हा मोनिकाने एका माणसाला ठोकलेलं असतं गाडीनं आणि त्या माणसाला तसंच सोडून ते पुढं आलेले असतात. आणि त्यानंतर इकडे मोनिकाला स्वराने प्रश्नही विचारलेला असतो की मम्मा वैदेही आंटी, म्हणजे त्यावेळेस स्वराला असं वाटायचं जो अपघात झालेला आहे तो वैदेहीचा झालेला आहे, म्हणजेच मंजुळाला तूच ठोकलेला आहे, त्यामुळं आता त्या माणसालाही तू असंच केलेलं आहे. मग स्वराच्या लक्षात येतं की तो व्हिडिओ आणि त्या व्हिडिओचं सत्य आता वैदेही त्याचबरोबर स्वरा आणि पिहू या तिघींनाही माहिती आहे. पण स्वराने पिहूची शपथ घेतल्यामुळं स्वराने तो शब्द कोर्टात काढलेला नसतो. त्याचबरोबर वैदेहीलाही स्वराने शपथ घातलेली असते, त्यामुळं वैदेही काही बोललेली नसते. आता पुढं राहते ती म्हणजे पिहू आणि पिहू सर्वांच्या समोर तिथून उठून उभी राहते आणि म्हणते की थांबा जज साहेब, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा ती सांगू लागते की वैदेही आंटीने काहीच केलेलं नाही, वैदेही आंटी दोषी नाही आहे, तिला शिक्षा नाही झाली पाहिजे. ही शिक्षा झाली पाहिजे ती म्हणजे माझ्या मम्माला, या मोनिकाला. त्यावेळेस सगळ्यांना धक्का बसतो, पिहू असं का बोलते हे खरं तर स्वरा पण आणि त्याचबरोबर वैदेही या दोघींच्याही लक्षात येत नाही. नक्की पिहूला काय झालंय हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा पिहू सगळ्या कोर्टासमोर सांगू लागते की माझी जी मम्मा आहे तिने त्या मंजुळा आंटीला ते गाडीने उडवलेलं आहे. मला हे सगळं सुहानी मावशीकडून कळलेलं होतं. तर सुहानी मावशीनी एका मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवलेला होता आणि तो व्हिडिओ स्वराला मिळालेला होता. मग स्वरा आणि आम्ही दोघींनी तो व्हिडिओ पाहिला. त्यावेळेस तिथे वैदेही आंटी आलेली आणि वैदेही आंटीला पण ते सत्य कळलेलं होतं. त्यानंतर स्वरा आणि मी तो
तो मोबाईल लपवून ठेवला होता, पण जेव्हा मी मम्माला सांगितलं तेव्हा मम्माने तो मोबाईल आमच्याकडून घेतला आणि मला तिने इमोशनल ब्लॅकमेल केलं. तिने मला सांगितलं की जर तू हे सगळ्यांना सांगितलं तर पोलीस येऊन मला घेऊन जातील, तुला एकटीला राहावं लागेल. पण आता मला दिसतंय की वैदेही आंटी इनोसंट आहे, तरीही वैदेही आंटीला त्रास होत आहे. म्हणजे स्वरा इतकी रडतीये, तिची आई तिच्यापासून दूर जाते. त्यापेक्षा मला माहिती आहे हे सगळं कोणी केलं आहे आणि मी तुम्हाला सर्वांना सांगते की हे सगळं मोनिकाने केलेलं आहे. तो व्हिडिओ मोनिकाने डिलीट केलेला आहे हे सगळं पिहू कोर्टाला सांगत असते. तेव्हा मात्र सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. त्याहीपेक्षा हादरते ती म्हणजे मोनिका. मोनिकाला कळायचंच बंद होतं आणि मग जज साहेब स्वराला म्हणतात की हे खरं आहे का? तर स्वरा काहीच बोलत नाही. तेव्हा इकडे स्वराला पिहू सांगते की माझी शपथ घेतलेली आहे ती सुटली, आता तू जज साहेबांना सगळं खरं सांग. आणि पिहू आणि स्वरा दोघीजणी गळा पडून रडू लागतात आणि मग दोघीजणी जज साहेबांना सगळं सांगतात. त्याचबरोबर वैदेहीला स्वराने जी शपथ घातलेली असते ती शपथ ही इकडे त्या वचनातून स्वरा वैदेहीला मुक्त करते आणि मग स्वरा, वैदेही त्याचबरोबर पिहू हे सांगू लागतात. खरं तर जेव्हा सुहानी वारलेली तिच्यावर हल्ला झाला त्यानंतर तो मोबाईल सापडलेला असतो आणि त्या मोबाईलमध्ये सुहानीने व्हिडिओ बनवून ठेवलेला असतो. आता मोनिकाची वाट लागलेली असते आणि मोनिकाची वाट लावलेली असते ती म्हणजे पिहूने. सर्वांच्या समोर पिहूने मोनिकाचं भयानक सत्य आणलेलं असतं आणि सगळ्यांना धक्का बसलेला असतो. विक्रम आणि इलू तर पाहतच राहतात. मोनिकाने एवढं मोठं कारस्थान केलेलं होतं हे तर खरं तर त्यांनाही माहिती होतं आणि आता त्यानंतर पुढचा खून मोनिकाने केलेला असतो तो म्हणजे सुहानीचा. आता सुहानीचा खून पण मोनिकानेच केलेला आहे हे सत्य आता कोर्टासमोर लवकरच येणार आहे. त्याचबरोबर इकडे मोनिकाने जे कारस्थान केलेलं आहे ते पिहूने कोर्टासमोर आणल्यामुळं आता पिहू मोनिकाच्या विरोधात हे सगळे कोर्ट उभं राहत आहे आणि आता कोर्ट मोनिकाला नक्की काय शिक्षा देणार, मोनिकाची कशी वाट लागणार आहे का आणखी काही एव्हिडन्सेस द्यावे लागतील. खरं तर वैदेहीच्या बाबतीत ही कोणताही एव्हिडन्स नाही की वैदेहीने हे मंजुळाला ॲक्सिडेंटमध्ये मारलेलं आहे. मग आता इथे तर स्वरा पिहू या दोघींनीही सांगितलेलं आहे की सुहानीने व्हिडिओ बनवलेला, त्या व्हिडिओमध्ये तिनं सांगितलेलं होतं की वैदेहीला म्हणजे मंजुळाला हे मोनिकाने मारलेलं आहे. तर आता मोनिका स्वतःला इनोसंट प्रूव्ह करण्यासाठी नक्की काय काय करेल हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.